द व्हॉइस विस्टा प्रेझेंट्स लाईफ बियॉन्ड किचन कॅन्डिड पॉडकास्ट सिरीज, अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट सिरीज. लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन म्हणजेच फिल्म इंडस्ट्रीची चकाचौंध. या चंदेरी दुनियेत आपलं स्थान निर्माण करणं म्हणजे डेडिकेशन, हार्डवर्क आणि पेशन्स यांची परीक्षा. या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून आपलं टॅलेंट आणि व्हर्सॅटॅलिटी या गुणांमुळे प्रेक्षकांना भुरळ घालणारी एक गुणी अभिनेत्री स्मिता प्रभू यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. स्टेज, चित्रपट, ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि टेलिव्हिजन सिरीज अशा विविध माध्यमातून रोजच त्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात. फ्रॉम द लाईमलाईट टू लाईफ लेसन्स, लेट्स एक्सप्लोअर हर इन्स्पायरिंग जर्नी बियॉन्ड द किचन अँड ऑन टू द स्टेज. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहितीच आहे, लाईफ बियॉन्ड किचन या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांशी गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेत असतो. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक अशा महिला येऊन गेलेल्या आहेत आणि ज्यांच्या मुलाखती तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडताही आहेत. तुमचे फीडबॅक आम्हाला मिळत आहेत, त्याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. आजही आपण अशाच एका आदरणीय व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांना अनेक डॉक्युमेंटरीजमधनं, सिरियल्समधनं तुम्ही पाहिलेलं आहे. तुमच्या ओळखीचा असा तो चेहरा ज्यांना मी आता इथे आमंत्रित करू इच्छिते, स्मिता प्रभू यांना. स्मिताताई या लाईफ बियॉन्ड किचन या आमच्या कार्यक्रमामध्ये. स्मिताताई, तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत. स्मिताताईंना आपण अनेक माध्यमांमधून सतत भेटत असतो. त्यांचा चेहरा हा आपल्या अगदी घरातल्यासारखा आपल्याला वाटतो, ओळखीचाही वाटतो. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि भविष्यातल्या त्यांच्या योजनांबद्दल अशा सगळ्या पद्धतींबद्दल आपण बोलणार आहोत. तेव्हा आपल्या आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. स्मिताताई, आम्ही तुमची जी यशस्वी कारकीर्द आहे ती बघतोच आहोत, पण या क्षेत्रामध्ये यायचं किंवा कला हा अभिनयाचं जे क्षेत्र आहे हे तुम्ही शोधलं, तुम्हाला करायचं होतं किंवा त्या याच्यामध्ये तुम्ही असं अचानक आलात? नक्की काय झालं, या प्रवास कसा सुरू झाला? नमस्कार. ऍक्च्युली असं माझं नक्की नव्हतं की या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे किंवा असं काही. अचानक म्हणजे अचानकच म्हणता येईल, कारण लहानपणी मी बालनाट्य खूप केलेली आहेत. म्हणजे ती आवड माझ्याकडे मतलब बॉर्न एक ऍक्टर म्हणतो आपण तसं एक ती माझ्यामध्ये नृत्य आणि आपलं अभिनय याची मला लहानपणापासून खूप आवड होती. आणि त्याच्यात माझ्या वडिलांना पण खूप आवड होती. त्यांनी मुलगी म्हणून मला कधी असं हे नाही केलं, त्या गोष्टीत त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि सातारा जिल्ह्यामध्ये मी अनेक नाटकं केली. हा बालपणातला माझा प्रवास होता की हिमगौरी आणि सातबुटके, सिंड्रेला आणि राजपुत्र हे छोट्या छोट्यामध्ये मी सिंड्रेला, हिमगौरी अशा भूमिका करत गेले. आणि लग्न झाल्यानंतर मुलं लहान होते माझे, संगोपनाकडे त्यांचं माझं जास्त लक्ष होतं आणि जस्ट ते मी विसरले थोडक्यात की मी हे काय करत होते किंवा ही मला आवड होते म्हणजे असं नृत्य वगैरे कुठे संगीत असलं की मी करत राहायचे. पण मुलं मोठे झाल्यावर मग असं वाटलं की काहीतरी करूयात आपण. आणि बियॉन्ड द किचन म्हणण्यापेक्षा इन द किचन मध्येच मला ही म्हणजे गुरुकिल्ली सापडली की मी घरातली साफसफाई करताना एक मला पॉम्पलेट सापडलं आणि त्याच्यामध्ये लिहिले होते की कालिदासला असं असं नाटकं वगैरे चाललेलं आहे, तर एनीबडी विल लाईक तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याच्यातून मग मी ते बघितलं आणि मला माझं आठवलं की एक गुरुकिल्ली तिथे मला मिळाली. मग मी ते तिथे गेले, एक 8 दिवसाचं ते वर्कशॉप केलं आणि मग तिथून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि तिथेच मला एक शॉर्ट फिल्म मिळाली लगेच. आणि लहानपणापासून आवड जोपासली होतीच तुम्ही, ते वातावरणही तुम्हाला होतं. घरचं कुणी होतं या क्षेत्रामध्ये? नाही, आधी घरचं कोणी नव्हतं माझ्या या क्षेत्रामध्ये. आणि आताच तुम्ही विषय काढलात की लग्नानंतर मुलं आणि सगळ्या, प्रत्येक महिलेचा थोडासा तो ब्रेक होतोच कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, कारणाने. पण मग आता जेव्हा पण तुमचं करिअर असं छान यशस्वीतेकडे जात आहे, त्यावेळेला हा समतोल कसा साधता? म्हणजे घर आणि आपला व्यवसाय याच्यामध्ये, कारण तुमचं जे आपलं शेड्यूल असतं आपल्या क्षेत्रातलं, खास करून आपल्या क्षेत्रातल्या महिलांच्या वेळा खूप फ्लेक्झिबल अशा असतात, अगदी फिक्स. आपण ऑफिस टाइम सारखं आपण कधीच घरी जात नाही. तर मग यामध्ये समतोल आता कसा साधला जातो? ऍक्च्युली आपण म्हणतो फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि
सुरुवातीला मी बरेच शॉर्ट फिल्म्स आणि हे केलं. त्याच्यातून एक मला लक्षात आलं की आपण आता पुढे ऍडजस्टमेंट मोठी मोठी कामं जशी आपल्याला मिळतात तर आपण पुढचं ऍडजस्टमेंट कसं करायचं. आणि ते मी तुम्हाला सांगते की प्रत्येक स्त्रीमध्ये ते एक असतंच की जर काही करायची इच्छा असेल ना तर ती घर सांभाळून ते खूप छान करू शकते. तसंच एक माझं तसं नवीन काही नाही, पण मी कुटुंबाचा मला सपोर्ट मिळाला. त्यातून माझा मोठा मुलगा ऐश्वर्य, तर ह्याचं मला खूप सपोर्ट होता प्रत्येक वेळेस. आणि अगदी मी रात्री 3 वाजता यायची, 2 वाजता यायची, तर तो मला घ्यायला यायचा. आणि मग समजलं की आता आपल्याला बरेच दिवस मुंबईतच आपण आहोत, तर मग ते सगळं घरातलं समतोल राखून ते पण मला सपोर्ट करून मग त्या गोष्टी आपण लेवलमध्ये आणून करत गेलो. आणि तुम्ही ज्या भूमिका निवडता त्यामागे तुमचा काय विचार असतो, तर कशा प्रकारच्या तुम्हाला भूमिका करायला आवडतात आणि काय विचार करून तुम्ही भूमिका निवडता? ऍक्च्युली जेव्हा सुरुवात मी केली त्यावेळेस भूमिका बघितल्या नाही. अच्छा. आपल्याला एक आवड आणि काय म्हणतो ना आवडीचं आपलं काही असेल तर 1-2 दिवसाचे जरी कॅरेक्टर्स यायचे मला तर ते मी आनंदाने करायचे. त्यात निवड नाही केली. 2-1 वर्ष मी स्वतः, कारण मला स्वतःला पण त्याच्यात तयार करायचं होतं. आणि मग 1-2 वर्ष मी त्या विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आणि सांगायला पण मला हेच आवडेल की ही भूमिका करू का ती भूमिका करू, निवडण्यापेक्षा प्रत्येक भूमिका आपल्यासाठी चॅलेंजिंग असते. त्यामुळे कुठलीही भूमिका येईल तर ती आपण करून ते चॅलेंज फेस केलं तर ती वेगळीच मजा असते. म्हणजे आपल्याला आता मी सोज्वळ आईची भूमिका खूप करत होते. सगळे म्हणायचे तुमचं फेसिंग सोज्वळ आहे तर तुम्ही ते छान होतं. पण अचानक मला आमचे ट्रम्प प्रोडक्शन आहे मुंबईचं, योग कशी तशी नांदायला ही ओमन स्वीटूची सिरियल चालू होती, त्यांनी मला कास्ट केलं ते सावंत म्हणजे भांडकुदळबाई एकदम की खूपच कुचकं बोलते, शेजाऱ्यांनी साखरे घालत होती त्यांना टोमणे देते, असं सतत कुचकं होतं. आणि हे मला मी त्यांना म्हटलं पण मी हे करू शकेल का हे कुचकं बोलणं म्हटलं तर ते मॅम तुम्ही करू शकाल म्हणाले. दॅट वॉज द कॉन्फिडन्स की आय टेक माय कॉन्फिडन्स. आणि मी छान केलं आणि लोकांना पण खूप आवडली भूमिका माझी. त्यानंतर मला त्याच भूमिका येईल. आणि अजूनही ती लोकांच्या नक्कीच आठवणीत आहे ती जी भूमिका तुम्ही केली होती ती. तेच होतं की आपण एक प्रकारच्या भूमिका जेव्हा करतो आणि लोकांना त्या आवडतात तर त्यामध्ये आपण गुंतत जातो किंवा त्याच प्रकारच्या भूमिका आपल्याला मिळायला लागतात. आणि हल्ली तर OTT आहे किंवा वेब सिरीज, नाटक आणि सिरियल या सगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये एक सहाय्यक भूमिका म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो की सहाय्यक पात्र आपलं असतं, तर या सगळ्या माध्यमांच्या मध्ये या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? ही जी भूमिका आहे एक सहाय्यक म्हणून, तर त्या भूमिकेचं महत्व किती आहे यावर तुम्ही काय तुमचे विचार मांडू शकता? नाही म्हणजे जसं लीड हिरो आणि हिरोईनच्या भूमिका आहेत तसं सहाय्यकची आहे. तेच की त्याकडे त्याचं महत्व कसं कितपत आहे. त्याशिवाय तुमचं काय म्हणतो ना एपिसोड कम्प्लीटच होऊ शकतो. ऍक्शन विथ रिॲक्शन जर तुमच्याकडे सहाय्यक नसेल तर तुम्ही हाऊ विल यू गो. तितकंच त्याचं महत्व आहे की तो सहाय्यक आहे म्हणून त्याला कुठेतरी आपण म्हणतो की नाही छोटच रोल आहे तो हे आहे, नाही त्याचंही तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. आणि म्हणून तर अवॉर्ड्स मध्ये पण सहाय्यक बेस्ट म्हणजे नवीन येणारे जे आहेत त्यांच्या दृष्टीने म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की बऱ्याच तरुणांचं हल्ली असतं की मी थिएटर करतो किंवा थिएटर करते म्हटलं की त्यांना पटकन काहीतरी मोठा रोल मिळावा किंवा मोठं काम मिळावं अशी त्यांची एक कुठेतरी कल असतो. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने विचारला. आणि जेव्हा पण तुम्ही या अशा भूमिका निवडता किंवा करता त्यावेळेला काही वेगळी आव्हानं असतात का, की सहाय्यक म्हणून आपण जेव्हा काही भूमिका करतो आणि तुम्ही तर अनेक छोट्या मोठ्या रोल पासून सुरुवात केलेली आहे, ते काय सांगू शकाल की त्याला काही आव्हानं वेगळी असतात ती भूमिका करत असतो आपण सहाय्यक म्हणून? कारण कधी मोठं जे पात्र किंवा मोठा रोल असतो त्याला पटकन प्रसिद्धी मिळते, पण छोटे सुद्धा रोल असतात की जे खरं तर खूप महत्वाचे असतात, पण मग ते करत असताना किंवा ते सुद्धा मिळवण्यासाठी म्हणा काही वेगळी आव्हानं असतात का? आव्हानं बरीच असतात. तुम्ही कसं पेलवताय त्याच्यावर डिपेंड असतं. कारण इंडस्ट्रीमध्ये काय असतं बरेच लोक डिप्रेशन मध्ये खाली पडतात. पण मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगते
किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर आपण अनेकदा खाली पडतो. आपल्याला हात द्यायला कोणी नसतं, आपण आपल्यालाच उठायचं असतं. त्यामुळं मनाची तुम्ही तयारी केली पाहिजे त्या गोष्टींची. कधी असे प्रसंग येतात की तुम्हाला काम सुद्धा मिळत नाही, पण तुम्ही स्वतःला असे तयार करा ना, तुमचे ऑडिशन्स असे करा की तुम्ही अनसिलेक्ट नाहीच व्हायला पाहिजे. तर तुमच्यामध्ये काही कमतरता आहे का, हे तुम्ही स्वतः काय म्हणतो ना, रोज आरशासमोर आपलं अभिनय तुम्ही करू शकता. सेल्फ डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सहाय्यक ह्याला मी 1-2 दिवसाचे रोल केले, कारण मला हाऊ टू फेस कॅमेरा, तर हाऊ मी तुमच्याशी बोलते, तुम्ही बोलताय त्याचं मला रिॲक्शन द्यायचे. म्हणजे हे सुद्धा आपण आता करतोय, हे काय म्हणतो ना, अभिनय असतो या गोष्टींचा. पण अभिनय नाही वाटला पाहिजे. आपण जसे रिअल लाईफ मध्ये जगतो, म्हणजे मला अभिनय हा शब्दच नाही म्हणायचा या गोष्टींना. ऍक्टिंग ही नाहीच आहे याच्यामध्ये. तुम्ही जसे आपल्या ओरिजिनल लाईफ मध्ये आहात तसंच तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये प्रेझेंट करायचं, तर मग तुमची गाडी पुढे चालते. हा त्याच्यामध्ये. आणि सहाय्यक हे मी सांगितलं की तुम्ही छोटे छोटे रोल करा. सलमान खान, शाहरुख खान हे एका दिवसात स्टार झालेले नाहीये. त्यांचे 20-30 वर्ष तपश्चर्या आहे. तेव्हा आपण ह्या गोष्टींवर त्यांना बघतोय किंवा या मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांना बघतो. त्यासाठी आपल्याला पण काय म्हणतो ना, तेवढी मेहनत घेतली पाहिजे. किंवा लक बाय चान्स असे असते की आरचडी वर्षा एका रात्रीत स्टार झाले, पण लाखात एक. त्याच्यामुळे मी म्हणते ना की मेहनतशी म्हणजे कठोर परिश्रम आहे. तुम्हाला त्याच्याशिवाय इथे पर्याय नाही, तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्हाला कधी असं एखाद्या गोष्टीवर मात करावी लागली होती, असा काही प्रसंग आहे की जेव्हा भूमिका छोटी होती पण ती करावं, किंवा काय त्या दृष्टीने काहीतरी स्ट्रगल होता आणि त्याच्यावर तुम्ही मात केली आणि ती पुढे जाऊन ते छान, खूप त्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न झालं, असा काही एखादा प्रसंग सांगता येईल? ऍक्च्युली जेव्हा मी ऑडिशनला जायचे तेव्हा काय होतं, आपल्याला वागणूक थोडी दुय्यम मिळते. म्हणजे अनेक ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी आपल्याला असं मानहानीचा प्रसंग येतो आपल्या. ऍक्च्युली नाशिकमध्येच ऑडिशन चालू होते फिल्मसाठी. जिद्द फिल्मची एक मूवी होती, मराठी मूवी, त्यासाठी ऑडिशन चालू होते. आणि तिथे अंडर 30 कॅटेगरी चालू होतं की हिरो आणि हिरोईनचीच निवड होती, बाकीच्या कोणाला. मी विचार केला की सहाय्यक जरी पात्र असलं तरी आपण फिल्म मध्ये जातोय. मी भेटण्यासाठी तिथे गेले, पण ते म्हणाले की नाही तुम्ही भेटू शकत नाही, तुम्ही आज जायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही, असं बरेच. पण एक जिद्द होती माझ्याकडे की मला तिथपर्यंत पोहोचायचं, मला ऑडिशन दाखवायचे. आता नाही झालं तर पुढच्या फिल्मसाठी आपण करूया. म्हणून मी त्यांना न ऐकता मी पळत वर चढले. माझ्या मागे ते सगळेजण आले, ओ नाही जायचं नाही. मी त्यांना सगळं हे करून मी पुढे गेले. ते प्रोड्युसर बसले, तुम्ही म्हटलं मी नाशिकचे आहे, इथं शूटिंग चालू आहे, तुम्हाला छोटा रोल लागत असेल तरी सांगा. तर ते म्हणाले की त्यांनी बघितलं की कुठेतरी ह्या होतील आणि ते ऑडिशन इथली. मी ऑडिशन दिले, पण मी अशा तयारीत गेले ते माझ्या ऑडिशनच्या की डायरेक्ट मला हिरोच्या आईची भूमिका दिली त्यांनी. म्हणजे हे खरं तर आता नवीन येणारे जे आहेत ना, त्यांच्यासाठी खरं तर ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही जो प्रवास सांगता आहात ना, त्यातनं इतकी ऊर्जा मला सुद्धा मिळते आहे की छोटा असो किंवा मोठा असो रोल जो काही आहे, पण त्या भूमिकेचं सोनं तुम्ही कसं करता, मिळालेली संधी तुम्ही कशी आपल्याकडे पदरात पाडून घेता आणि ती चांगल्या पद्धतीने तुमच्या कामातनं ते काम लोकांपर्यंत किती चांगलं पोहोचवता येतं, ह्या सगळ्या गोष्टींवर हे सगळं अवलंबून आहे. ह्या तुमच्या प्रवासामध्ये एक आयडॉल असतो आपला. तर तुम्हाला असं कोणी एक डोळ्यासमोर होतं या क्षेत्रात येण्यापूर्वी की मला असं काही करायचंय, किंवा त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली, किंवा आता सुद्धा तुम्हाला असं काही वाटतं की यांच्याकडून प्रेरणा घेऊन मला असं काहीतरी काम करायचंय, आणि त्यांचा तुमच्या कामावर कितपत आणि कसा प्रभाव? ऍक्च्युली प्रेरणा म्हणाल तर मी नवाजुद्दीन सिद्दीकीला मला त्यांचे इंटरव्ह्यूज, म्हणजे मी जेवढे पण आपले ऍक्टर्स असतील त्यांना मी ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की त्यांचा प्रवास मी बघितला आणि खूप कठोर मेहनत
त्यांनी केली इंडस्ट्रीमध्ये. 25 वर्षानंतर त्यांना काम मिळालं. आणि त्यांची आई सुद्धा म्हणायची की अरे एकाच ठिकाणी बसलायस, आपण झाडू मारला तर केर तरी त्या ठिकाणी जातो, पण तू एकाच ठिकाणी आले. पण त्यांच्या अभिनयातून त्यांनी सांगितलं की मी 25 वर्ष माझा अभ्यास करतो, अभ्यास सोडला नाही. आणि ते ऐकलं की मग मलाही असं वाटतं की आपण दॅट इज नॉट म्हणजे मोठी गोष्ट आहे ती की 25 वर्षानंतर अभिनय आणि तो पण आता दमदार अभिनय करतायत ते. तर त्यांचे इंटरव्ह्यूज मी खूप फॉलो करते आणि मला ते खूप प्रोत्साहन मिळतं त्यांच्याकडून की आहे. आणि असं व्हायला गेलं तर बाकी इंडस्ट्रीमध्ये मी मला स्वतःच हे करेल की मी स्वतःलाच हे करेल, कारण कोणाचं बघितलं नाही, कोणाला मी हे नाही केलं. जे आपण आपल्या ह्याच्यात अमिताभ बच्चन बघत होतो, रेखा बघत होतो, ते आपण बघत 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 गेलो आणि ते वाटत गेलं आपल्याला की आपण पण करूयात, आपल्यालाही होईल या सगळ्या गोष्टी, आणि ते होत गेलं. त्यामुळे मी स्वतःला फॉलो करणार आहे. आणि तेच मी त्याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की अशी एखादी तुमची भूमिका की ज्यातनं तुम्ही सुद्धा काहीतरी नवीन शिकलात. प्रत्येक भूमिका आपल्याला शिकवत असतेच, पण असा एखादा पॉइंट असतो किंवा अशी एखादी गोष्ट असते की त्यातनं तुम्ही घडलात, किंवा तो एक क्षण होता किंवा ती एक छोटीशीच भूमिका होती पण तिने तुम्हाला खूप काही शिकवलं. असं कुठलं काही लक्षात राहण्यासारखं कुठला सीन म्हणा किंवा कुठल्या काही भूमिका आहे? ऍक्च्युली योग कशी कशीलाच प्रसंग होता माझा. आणि योग कशी कशी मंदाराचं शूटिंग चालू होतं माझं. आणि त्यावेळेस माझे वडील सिरियस होते आणि सेटवर गेलं की मला ते आठवायचं की वडिलांचं काय होतं तिकडे असं. आणि शूट सोडता येत नव्हतं मला, कंटिन्युटी ट्रॅक होता माझा. आणि मग तिकडे वडील माझे कोमात गेले आणि तो एक प्रसंग मला खूप हे होत होता की सगळं सोडावं आणि तिथे जावं असं हे होतं. पण वडिलांचं पण असं होतं की मुलीला काही सांगू नका, तिचं असं हे आहे. म्हणजे कोमात जायच्या आधी त्यांचं असं होतं. मला बरेच दिवस कळवलं गेलं पण नाही की असं असं आहे किंवा आहे. आणि नंतर माझा जेव्हा ट्रॅक थोडा कमी झाला त्यावेळेस मी पहिले तिथे गेले, पण तो जो संयम मला राखता येत नव्हता की स्विच ऑन स्विच ऑफ होत होता. आणि तेही करून मला अभिनय पण माझा तितकाच महत्वाचा होता की त्याच्यात मला कुठं खाली येऊन द्यायचं नव्हतं असं. तर हे मला त्यावेळेस थोडंसं शिकवलं की संयम राखून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. म्हणजे या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना हेही कळेल की आम्ही कलाकार जेव्हा पडद्यावर असतो त्यावेळेस आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक घडामोडी अशा घडत असतात, पण कलेवरच्या प्रेमापोटी आणि प्रेक्षकांना तो आनंद मिळत राहण्यासाठी म्हणून जे शो मस्ट गो ऑन आपण असं म्हणतो, त्यासाठी म्हणून हे सगळेच कलाकार मेहनत घेत असतात. आणि त्यातून तुम्हाला जो आनंद देण्याचा प्रयत्न असतो तो जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांची दाद त्या गोष्टीला मिळते, तेव्हा खरं तर आपली जी दुःख आहेत वैयक्तिक आणि जे काही त्रास आहेत ते आपण विसरून जातो. आणि ही दाद म्हणून प्रेक्षकांची जी दाद असते ती आपल्याला महत्वाची असते. तुमचा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुमच्या अशा लक्षात राहणारी की म्हणजे आज तुम्हाला खास अशी सांगावीशी वाटतात काही भूमिका किंवा ज्याचा तुम्हाला खरंच खूप अभिमान आहे, अशी काही ठळक वैशिष्ट्य किंवा ठळक काही टप्पे महत्वाचे मुद्दे असे कोणते सांगतात? माझी पहिली शॉर्ट फिल्म होती द सीड. द सीड ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट शॉर्ट फिल्म होती, कॅमेराचं सेन्स नव्हतं, काही नव्हतं. पण त्या शॉर्ट फिल्म मध्ये असं होतं की चांगली टीम होती आमची सगळी. मनोज नागपुरे सर होते आणि भगवान पाचोरेंनी दिग्दर्शित केलेले. तर खूप छान पद्धतीने ते शॉर्ट फिल्म आम्हाला 5 अवॉर्ड्स मिळाले ह्याच्यामध्ये. आणि ती शॉर्ट फिल्म झाल्यानंतर मला डिरेक्टली नागेश भोसलेंची नाते खेळ हा चित्रपट मला मिळाला. तो आम्ही लेण्याद्रीला शूट करत असताना मला त्यांनी असं सांगितलं की मुलाचं मुंडकं कापलं जातं आईच्या समोर, गावकरी बसलेले आहेत आणि मुलांनी वाईट कृत्य केलेले आहे तर त्याचं मुंडकं कापलं जाते आणि तुम्ही आई आहात, तुम्ही रिॲक्ट करायचं. तर ते ओक्सा बोक्सी रडणं होतं माझं तिथे. आणि गावातले जवळजवळ 150-200 लोक तिथे बसलेले होते आणि पहिलाच अभिनय मोठ्या पडद्यावर माझा होता आणि मी इतकी ओक्साबोक्षी त्याला अशी रडली
त्याचं हे होते. आणि अक्षरशः मागे एक आजी होते माझ्या, त्या अशा झोपलेल्या अशा उठल्या जोरात आणि घाबरल्या त्या, इतकी रडती, हिला काय झालं. आणि तो खरंच अभिनय वाटला माझा. आणि तो झाल्यावर मला मिलिंद शिंदे आणि राखी भोसलेंनी उठवलं आणि त्यांनी पहिल्या टाळ्या वाजवल्या की स्मिताताई तुमचा अभिनय खूप छान झाला. म्हणजे पूर्ण हायलाइट आपल्या चित्रपटामध्ये एकच सीन होता माझा तेवढंच त्याच्यात, आणि तो खूप हायलाइट झाला त्याचा. आणि बाकीचे जेवढे गावकरी होते ते सगळे येऊन मला म्हणाले खूप घाबरलो की तुम्ही खरोखर रडल्या तिथे की ते वाटत होतं म्हणाले असं असं का रडली. एक ती आजी मला म्हणाली तुझे पण मुलं आहेत, तो अशी का रडली म्हणाले असं म्हणतो रडले. मला माझी तो अभिनय होता. मग तिथून माझ्या प्रवासात तिथे सगळे फोटोग्राफ्स माझे घेतले गेले. एक मला तिथून ओळख तिथून मिळाली. मला याच ह्याच्याने असं विचारायचं की आता जर तुम्ही मगाशी म्हणालात की विशिष्ट भूमिका तुम्हाला मिळत गेल्या त्या एका रोल नंतर, तर या क्षेत्रामध्ये महिलांच्या साठी काही विशिष्ट भूमिका केल्या जाव्यात असा काही दबाव असतो का, किंवा तुम्हाला तसं काही जाणवतं का की एकदा काही विशिष्ट ठिकाणी विशिष्टच भूमिका दिल्या जातात किंवा मिळतात किंवा त्या अपेक्षा केली जाते की अशाच प्रकारच्या भूमिका तुम्ही करा, असा काही दबाव असतो की म्हणजे हल्ली असं मेल फिमेल किंवा हे जे काही असतं असं काही आहे का या क्षेत्रामध्ये, याबद्दल काय सांगा. म्हणजे मी ह्या गोष्टीला म्हणजे पण होणार की असं नसतंच मोस्टली. आज मुंबईला आपली इंडस्ट्री इतकी मोठी आहे की आता मी एकता कपूरची हे चाहते सिरियल करते. अक्षरशः एकता कपूर आणि तिथली टीम आम्ही अगदी ताटाला ताट लावून बसतो जेवायला तिथे सगळे. कोणी मोठं छोटं पण नाही आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि याच्यामध्ये माझं सिलेक्शन विथ ऑडिशन झालेलं आहे. हा मोठा रोल आहे, तो विलनची भूमिका करते या सिरियलमध्ये, स्टार प्लसवर आहे. आणि जे सिलेक्शन झालं ते ऑनलाईन विथ ऑडिशन. एक छोटासा रोल मी त्यांच्या प्रोडक्शनला केला होता 2-3 वर्षापूर्वी. छोटाच होता रोल. त्यांनी त्याच्यावर जजिंग करून मला पुढचा रोल दिला. तेव्हा असं कुठेही नाहीये की विशिष्टच लोकांना विशिष्टच मिळतं किंवा विशिष्टच हे असतं. हे काय होतं म्हणजे कालांतराने काही जणांना रोल्स मिळाले नाहीत किंवा हे अशा प्रकारे ते वावड्या उठवत असतात की मग इथे असंच चालतं, इथे तसंच चालतं. पण असं नाहीये. तुमच्यात जर कॅपॅबिलिटी असेल ना तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही त्या गोष्टींमध्ये. म्हणजे क्षेत्र कुठलंही असो खरं तर गुण महत्वाचे असतात आणि आपण आपल्या कामाशी किती प्रामाणिक आहोत हे सुद्धा घटक तितकेच महत्वाचे असतात. तुम्ही जसं म्हणालात सुरुवातीला की तुमच्या घरचं किंवा कोणीही ओळखीतलं या क्षेत्रात नव्हतं, पण आता तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहात तेव्हा तुमच्याकडे बघून कोणी इन्स्पायर झालं किंवा कोणीतरी अशी इच्छा व्यक्त केली किंवा अशा कोणी महिला तुम्ही आहेत तुमच्या पर्यंत आल्यात का की तुमच्याकडे बघून आम्हाला या भूमिकांमध्ये असं करावंसं वाटतं, असं तुम्हाला काही कोणी अनुभव सांगितले आहेत किंवा तुमच्याशी बोलणं झालंय असं काय, त्याबद्दल काय सांगाल? त्यात मला एक सांगायचं म्हणजे नॉट ओनली अभिनय ह्या क्षेत्रातून पण माझं स्वतःच असं आहे की लाईफस्टाईलच माझी अशी आहे की कामाच्या वेळेस काम खूप प्रामाणिकपणे करायचं काम ते आपण त्याच्यात स्वतःला खूप ओतून द्यायचं आपण ते कामामध्ये. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये आपण आनंदी वातावरण कसं निर्माण करू शकतो आणि आपली एक हॅपी फॅमिली कशी होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या काही मैत्रिणी आहेत इथे, आमचा एक 10-15 जणींचा छान ग्रुप आहे. फुल धमाल करतो आम्ही, फुल धमाल करतो. आणि त्याच्यात मला कसं असतं की मला स्वतःला खूप आवड आहे, गेलो की आपण डान्स करा, हे करा, ते करा, त्याच्यात आम्ही खूप हे करतो. त्यामुळे हे सगळं बघितलं की मला बऱ्याच महिलांचे फोन येत असतात की तुम्ही सतत हसतमुखच असता, तुम्ही सतत हेच असता की स्मिताताईंना बघा, स्मिताताई इथे दिसल्या, स्मिताताई तिथे दिसल्या, पण स्मिताताई हॅपीच आहेत, एकदम हॅपी आहेत. तर तुम्ही स्वतःला तसं झोकून टाका की काही अवघड नाहीये, नथिंग, आनंदी राहा. आणि मला कधी टेन्शन आलं ना तर मला माझं नृत्य आवडतं की जायचं मस्त एक डान्स करायचा छानपैकी, तुमचं सगळं उतरून जातं टेन्शन. तर हे लाईफस्टाईल जे मिळाली मैत्रिणीमध्ये धूम मजा, इकडे कामात, इकडे हे तुम्हाला काही म्हणजे आजकाल मी ऐकते ना की आजारपण स्त्रियांचं हे होतात तर ते बिकॉज ऑफ तुम्ही छंद जोपासा. मला हे सांगायचं की स्वतःचे छंद जे पण असेल, रांगोळी असेल,
तुमचं कुकिंग असेल ते तुम्ही जोपासत गेला ना तर तुम्हाला बाकी कशाचीच गरज पडणार नाही आयुष्यामध्ये. तर बऱ्याच जणांचे मला कॉल येतातच की आणि स्मिता ताई तुम्ही आज असं, स्मिता ताई तुम्ही आज तसं केलं. आणि मैत्रिणींचे तर खूप छान मला हे येतच असतात की अरे ते किती जॉली आहे, किती जॉली आहे असं करत असतात. तर आम्हाला आणि त्या येतात तर त्यांनाही ते हॅपीनेस मिळून जातं. थोडक्यात म्हणजे पॉझिटिव्ह ज्या वाईब्स आहेत त्या तुमच्या पासून तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे एक ऊर्जा आपल्या रोजचं जे काही प्रत्येकाचं रुटीन आहे किंवा त्यांचं जे काही रुटीन आहे त्यामध्ये त्यांना ती मिळत असते. पुढचे तुमचे काय आगामी प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याबरोबरच तुम्हाला कुठल्या प्रकारच्या भूमिका करायला आवडेल किंवा करायच्या आहेत अशी इच्छा आहे? आता सध्या आगामी चित्रपट एक कैरी आहे. त्या कैरीचं आता आमचं शूटिंग चालू होणार आहे. तर तो त्या चित्रपटामध्ये माझी मुख्य भूमिका आहे आणि तोच आता छान यशस्वी व्हावा त्यासाठीच आता प्रयत्न चाललेत. आणि इच्छा म्हणजे देवाच्या कृपेने जे करते त्याच्यात मला आनंद आहे आणि करत करत असंच आपण पुढे जायचं एवढंच आयुष्यात आहे. आणि एक दिवशी काय म्हणतो ना आपण, मी बॉलिवूडमध्ये पण एंट्री केली आता. तरला उमा कुरेशी सोबत एक फिल्म केली मी आता, बॉलिवूड मूवी आहे ती. त्यामुळं त्याचे दरवाजे आता उघडले, त्यामुळे त्याही क्षेत्राकडे आपली वाटचाल चालू आहे. आणि माझं एवढंच आहे की ते स्वप्न म्हणण्यापेक्षा आपण करत राहायचं. तुमचं डेस्टिनी दूर नाहीये तुम्हाला. तेच मी खरं विचारणार होते की आता तुमचा जो प्रवास एका छोट्या भूमिकेपासून बॉलिवूड पर्यंतचा जो प्रवास पुढे साकारला जातो आहे, यशस्वीतेकडे वाटचाल करतोय, तर मला हेच मगाशी जो आपला मुद्दा होता की सहाय्यक म्हणून किंवा छोट्या भूमिका म्हणून आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला कुठेतरी वेगळ्या दृष्टिकोनातनं कमी या भावनेने बघितलं जातं. तर अशांसाठी तुम्ही काय सांगाल? तुमचं मत काय आहे की ह्या भूमिकांकडे एक दुर्लक्षित किंवा असं म्हणून पाहिलं जातं, नेहमीच कुठेतरी डावललं जातं? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आज इंडस्ट्रीमध्ये खूप काम आहे तुम्हाला, खूप ऍक्टर्स पाहिजे, टॅलेंटेड ऍक्टरची गरज आहे. प्रोडक्शनला पण तितकीच गरज आहे टॅलेंटेड ऍक्टरची. पण मी पुन्हा तेच सांगेल की स्वतःला सेल्फ डेव्हलप केलंच पाहिजे. तुम्ही का रिजेक्ट होताय की तुम्हाला असं वाटतं की मला सिलेक्शन नाही झालं माझं, पण तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा की तुम्ही का सिलेक्ट होत नाहीये. तुम्ही वारंवार आशापुढे उभे राहा, स्वतःचा रोल स्वतः डेव्हलप करा. किंवा एक मी प्रवीण काळोखे यांच्याकडे 1-2 वर्ष जेव्हा मला ते पॅम्पलेट मिळालं की हे आहे आणि ते आपल्या आता कुठेतरी आपल्याला गुरुकिल्ली मिळाली, तर मी हा विचार केला की मला काहीच सेन्स नाही, मला अभिनय येतो, पण त्याच्याबद्दल तुम्ही ना शास्त्रोक्त एक पद्धत असते शिकण्याची, तो तुम्ही डेव्हलप केला पाहिजे. तर मी सुद्धा 2 वर्ष एक छान त्यांच्याकडनं स्वतःच हे करून घेतलं की काय आहे, कधी कधी आपला आवाज पण चढतो ना, तर तो आवाज पण कसा चढायला पाहिजे, उतरला तर तो कसा उतरला पाहिजे, यासाठी तुमचं काय स्किल आहे. पूर्वी कसं व्हायचं, दादा कोंडके किंवा निळू फुलेंचे सिनेमा होते तेव्हा असं काही नव्हतं, ट्रेनिंग नव्हतं, पण ते बॉर्न ऍक्टर्स होते की जे येईल ते करायचे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला त्याच्या बरोबर आता आपलं सायन्स पण एवढं डेव्हलप झालंय की तुम्ही सायंटिफिकली टेक्नॉलॉजी पण बदलते. तुम्ही सायंटिफिकली एक छान कोर्स करा त्या गोष्टींचा. आणि का तुम्हाला होत नाहीये की आवड म्हणून करताय, पण तुम्ही तेवढं स्वतःला 100% झुकून द्या आणि नक्की यश मिळतं याच्यामध्ये. कारण प्रोडक्शनला तितकीच गरज आहे चांगल्या ऍक्टर्सची. म्हणजे फक्त अभिनयच असं नाही, तर त्या अनुषंगाने येणारे जी अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याचा शोध घेणं, तिथपर्यंत आपण पोहोचणं आणि स्वतःला डेव्हलप करून त्याप्रमाणे प्रेझेंट करणं, जी त्या कामाची गरज आहे ते काम आपण देऊ शकतो आहोत का याचा विचार करून त्या कामामध्ये जाणं, असा खूप छान गायडन्स तुम्ही खरं तर नवीन येणारे जे कोणी आहेत, मग त्या महिला असोत किंवा तरुण मुली असोत किंवा अजून कोणीही अभिनेता म्हणून जरी यायचं झालं, तर या सगळ्यांसाठी तुमचा हा जो प्रवास आहे आणि यातनं तुम्ही खरंच
खूप छान मार्गदर्शन सुद्धा केलं आणि छान गायडन्सही मिळालंय. खूप छान चर्चेतनं आपल्या अनेक जणांना मला वाटतं त्यांचा मार्ग सापडायला कुठेतरी मदत होईल अशी आशा आहे. आता आपण इथे आम्ही जे आमच्याबरोबर इथे अनेक अशा आदरणीय व्यक्तिमत्व येतात त्यांच्याबरोबर एक रॅपिड फायर राऊंड खेळत असतो. तो आता मी तुमच्याबरोबर एक खेळणार आहोत. अगदी सोपे आणि असे छानसे प्रश्न मी विचारणार आहे. तयार आहात तुम्ही? ओके ओके. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारते की आतापर्यंतची तुमची आवडती सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका कोणती? योगश्री लक्ष्मी नांदायला सावंत काकी. अच्छा. जर तुम्ही कोणत्या एका अभिनेत्याबरोबर अभिनय करू इच्छित असाल तर तो का आणि तो अभिनेता कोणता? अमिताभ बच्चन. अच्छा. अमिताभ बच्चन. वा. सगळ्यांनाही माहिती आहे. तुमचा अभिनयातला पहिलं अगदी लहानपणापासूनच असं कुठली भूमिका होती की जी तुम्हाला आणि तुम्हाला आवडलेली पण आहे, जी पहिली पण होती आणि ती आवडलेली पण आहे? कुठल्या माध्यमावरची? नाटक होतं ते माझं, हिमगौरी आणि सातपुते. अच्छा. सातारला शाहूकला मंदिरमध्ये मी केलं होतं. तर त्याला जवळजवळ एक 5 शो आमचे हाऊसफुल गेले आणि चेंगराचेंगरी पण झाली त्या शो साठी. इतकं प्रचंड ते ह्याच्यामध्ये गेले, ते छान वाटलं. तुमच्यातली अशी कुठली एक प्रतिभा आहे की जी आता या शोच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या चाहत्यांना सांगू शकाल, जी आतापर्यंत कुणालाही माहित नाहीये? असा एखादा गुण म्हणा, एखादी आवड म्हणा, छंद म्हणा. रांगोळी. अच्छा. बरं. रांगोळी मला खूप आवडते. काय तुमच्याकडे तुमच्या अभिनय क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी जर एखादी सुपर पॉवर आहे तुम्हाला आता मिळाली, ती की ही सुपर पॉवर आहे आणि त्याचा तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे, तर ती सुपर पॉवर कोणती असावी आणि तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करून घेऊ इच्छिता? सुपर पॉवर म्हणजे मी ऑलवेज सुपर पॉवर हे माझ्या कुटुंबालाच दिलेलं आहे आणि मुलगा माझा, त्याच्यामुळे ती घेतली पण आहे आणि ते त्याचा हे पण करते मी, काय म्हणतो ना आपण, युटिलाइज वापर पण करते मी तो, आणि तो असंच सतत चालू राहावा. स्मिताताई, आज खरंच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुमच्याकडे जे ज्ञान आता मिळाले आहे, अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, तुमचे अनुभव आज तुम्ही शेअर केलेत आणि भूमिका निवडणं इथपासून ते आधी काम कसं करावं, आपल्यामध्ये काय गुणवत्ता असायला हवी आणि प्रत्येक काम हे किती मनापासून करायला हवं हे खरं तर तुमच्याकडून आज शिकण्यासारखं आहे. आम्हाला खरंच आज तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. रसिक हो, लाईफ बियॉन्ड किचन या आपल्या कार्यक्रमात अशाच अजून काही आदरणीय व्यक्तिमत्वांना आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. आज मी तुमची रजा घेते आहे, तोपर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.